नमस्कार मंडळी, आज महाशिवरात्री स्पेशल रेसिपी आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी मी ते मिक्सरचं भांडे घेतले। मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे काही काप घालून घेतलेत, त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलंय आणि त्यामध्ये पाणी घालायचं। अगदी थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचे। पाणी नंतर आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये। आता इकडं गॅसवर कढई मांडून घेतली, त्यामध्ये मी साजूक तूप घातले 2 पळ्या। त्यामध्ये हिरव्या मिरचीचे काही तुकडे घालून घेतलेत। तुकडे छान तळून घ्यायचे आणि इकडं एका वाटीत भिजवलेले 2 चमचे भिजवलेले शेंगदाणे, 2 चमचे भिजवलेला साबुदाणा आणि एक बटाट्याचं जे उकडून घेतलेलं आहे त्याच्या छोट्या फोडी करून घेतल्यात। मिरचीचे तुकडे तळल्यानंतर त्यात भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे आणि परतून घ्यायचे आहे। नंतर त्यामध्ये भिजवलेले शेंगदाणे घालायचे, ते पण परतून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये जो उकडून त्याचे तुकडे करून घेतलेला बटाटा होता तो घालायचा आहे आणि सगळे जिन्नस त्या तुपामध्ये परतून घ्यायचे। आणि हे परतल्याच्या नंतर आपण जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं वाटण, त्यामध्ये पाणी घालून ते त्यामध्ये घालायचे। आपल्याला हवं तेवढं ही मिसळ पातळ करून घ्यायची आहे। आपण इथं मिसळ बनवणार आहे उपवासाची, महाशिवरात्री स्पेशल उपवासाची मिसळ। आपल्याला हवी तेवढं पाणी त्यामध्ये घालून घ्यायचे। त्यामध्ये मीठ घालायचे, थोडीशी साखर घालायची आणि लिंबू पिळून घ्यायचे, एक अर्ध लिंबू त्याच्यामध्ये पिळून घ्यायचे। बरोबर अर्ध लिंबू मी इथं घेतलेला आहे त्यामध्ये पिळायला। आता आपली मिसळ छान उकळी फुटलेली आहे मिसळला आणि खाली साबुदाणा आणि शेंगदाणे खाली राहू नये त्यामुळे त्याला सारखं ढवळत राहायचे। आपली इथं मिसळ तयार आहे। आता आपण ही सर्व करू। सर्व करताना एका बाउलमध्ये मिसळ काढून घ्यायची आणि त्यामध्ये मस्त बटाट्याचा चिवडा घालायचा। किती सुरेख आणि छान दिसते आपली मिसळ। कशी झाली मला कमेंटद्वारे सांगा।